माऊली जेव्हाही कोणतेही भजन असू द्या, पण जेव्हा भगवंताचं नाव घ्या, संतांचं नाव जेव्हा तुमच्या मुखात येईल, तेव्हा जसं आम्ही एखाद्या संकटात सापडल्यानंतर आवाजही आपला येत नाही अशा प्रकारचा देवा म्हणून, अरे देवा माझं काहीच फुटलं म्हणतो, छाती फुटली म्हणतो. देवाला हाक मारायची असेल तर मनापासून मारा, दुसरा म्हणतो म्हणून नाही नसला नको. देव भेटतो, कोणी म्हणे खरंच भेटतो का, तुला नाही भेटणार. पण ज्याचं मनापासून प्रेम देवावरती आहे, स्वतःच्या जीवापेक्षाही पलीकडे जो देवावर प्रेम करतो, देव जावो अथवा राहो पांडुरंगी दुर्या भाव. तुमचा भाव देवावर किती आहे त्याच्यावर अवलंबून तुमचं जीवनातील सुख आहे. मी असं का म्हणतो, तर किती कमवलं तरी सुख नाही, पण भगवंताच्या चरणापाशी सुख नाही अशी जागा नाही. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. जगातील सर्व सुख जिथं लोटांगण घालतात असे देवाचे ते पालक आहेत. आम्ही पंढरपूरला आम्ही बरेच जातो. इतकं करा, माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी बघा. जाऊ देवाची गावा, देव देईल दिसावा. देवा सांगू सुख दुःख, देवाला सुख दुःख सांगा, तो ऐकायलाच बसलेला आहे. पण बरीच मंडळी जातात, पण त्याच्यासमोर फक्त दुःख मांडलं जातं. कोणी म्हणतो मला मुलगा होऊ द्या, ज्याला मुलगी पण नाही तो म्हणतो मला मुलं होऊ द्या. ज्याला कायच नाही त्याने काय करावं हो. आणि अशा तशा नको त्या गोष्टी देवासमोर मांडण्याकरता देव आहे का? तुम्ही आम्ही खूप विचार केला पाहिजे देवाकडे मांडताना, कारण तो देण्यासाठीच आहे. त्यानं पहिलाच दिलेला आहे, तेच आम्ही परत त्याच्याकडे मांडतो. तो देईल का? म्हणून साधू संतांनी म्हटले, देवा सांगू सुख दुःख. पहिल्यांदा सुख म्हटले, त्याच्यानंतर दुःख सांग. देवाकडे जरी गेलं, देवाचं वर्णन करा, देवाचे आभार माना. परमेश्वरा तू दिलं, त्याच्यामध्ये मला समाधान आहे बाबा, मला आता परत काही नको, फक्त तुझी सेवा करण्याची या आयुष्यामध्ये संधी दे. का? तो मानव देह परत परत मिळत नाही, आणि प्राणी मात्राच्या हातून देवाची भक्ती होऊ शकत नाही. हा मानव जन्म दिला, या जन्मामध्ये माझ्या जीवाचे सार्थक होऊ दे. तुझ्या भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नामा. खूप छान असावं नाही. काय होतं, वेळ अपुरा पडल्यावर थोडं सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून धावत्या झाल्या, पण काही का असेना खूप छान वाटलं. हा सांगायचा उद्देश असा, देवाकडे मागताना मागावं, देवाकडं मागणे ते एक तुझं प्रत्य आहे. संतांनी सुद्धा मागितले, आम्ही सुद्धा मागायला काही हरकत नाही. देवा सांगू सुख दुःख. पहिल्यांदा सुख त्यांनी जे दिलं ते पहिल्यांदा बोलून दाखवावं देवासमोर, आणि नंतर आपली दुःख सांगा, तो ऐकेल. पण प्रत्येक मनुष्य आपली गाहाणीच घेऊन जातो देवाकडं, त्यामुळे भगवंत नाही देऊ शकत. आम्हाला जाण नाही दिलेल्याची एक उदाहरण देईल तुम्हाला. 10 रुपये एखाद्यानं मित्राकडे घेतले, आज 4 दिवसांत देतो, 100 रुपये घेतले असतील, जर तो 4 महिनेही त्या मित्राकडे जर दिलेला बघत नसेल, पुढच्या दिवशी तो परत मागायला अडचणीला, तो देईल का? नाही देणार. मग भगवान काय तेवढे म्हणजे नेमकं काहीच कळत नाही लोकांचं. जे दिलंय त्याचं भान नाही, पण जे नाही त्याच्या पाठीमागं लागणं ही मनुष्याचा स्वभाव आहे. त्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करत आपलं आयुष्य जावं, हीच भगवंताचरणी प्रार्थना करूया. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. बरं, आपला विषय सुरू झाला.
की भगवंताला हाक मारताना जिव्हाळ्यानं मारा, जीवापासून मारा. तुमचा आता जीव जातो की काय, भगवंता मला तुझी भेट दे बाबा, असं जर मारलं ना जरूर भगवत भेट. तर प्रयत्न तरी करू आपण. चला. माऊली माऊली, फक्त माऊली म्हटलं तरी ना माऊलीचं चरित्र समोर उभारतं हो, डोळ्यातून दुःख यायला चालू होतात. का? त्या माऊली शब्दामध्ये त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये दुःख पसरले ते या जगामध्ये आम्ही तुम्ही पाहू घेऊ शकणार नाही. म्हणून जरी आपण माऊली म्हटलं तरी त्यांचं चरित्र समोर उभारतं, असं आपलं कर्तृत्व राहावं हीच पांडुरंगाची आपली अपेक्षा. माऊली माऊली ज्ञानेश्वर